हो हो. काही अपचित घडल्याच्या नंतर आपल्याला शेजारच्या गावात माझ्या महादेव मंदिरावर किती कचरा इकडे कुठे खूप अभिनंदन. त्यांनी गावासाठी शोभेटी उपलब्ध करून दिली. संपूर्ण ग्रामपंचायत वतीनं त्यांचं अभिनंदन. आमच्या माझ्या साहेबांनी ते गावाची जाऊन पंचायतीचा विकास होत राहावा, कुठलाही नैसर्गिक संपत आपत्ती आपल्यावर येऊ नये अशी ईश्वराचरणी प्रार्थना करणं कुटुंब आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं काय पर्यावरणाच्या विषयात माध्यम तो विषय आहे. पदाधिकारी जे आहे त्या आज राहतील, उद्या जातील, येत राहतील. तुम्ही सरकारी अधिकारी आहे, काही वर्षातून तुम्ही इथं राहणार आहे. परवान्याच्या हिशोबानं आता कुकुरडोरं नाही लोकांकडे, त्याच्यामुळे उखलीडे नाही आहे. तर प्रत्येकाच्या घरातून काहीतरी कचरा निघतो. आता तो कचरा कुठेही कुणीही टाकते. तर पुढच्या ह्या दृष्टीनं जर तुम्हाला काही योजना येतात तो काही 15-20 काय म्हणते का. आज पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरणाच्या साठी ते एक महत्त्वाचा विषय आहे पर्यावरणासाठी. तर मी आमच्या सरपंच साहेबांना विनंती करेन की किशोरबाबू महाजन यांचा या ठिकाणी त्यांनी मुख्य आणि शारदूत सत्कार. अरे हा दुसरा फोटो. पर्यावरण दिनानिमित्त मान्यवर आहे या सर्व लोकांचे जर निर्णय घेतला तर तो निर्णय अतिशय योग्य आणि परफेक्ट असावा. असे सर्व निर्णय घेणारे मंडळी या ठिकाणी हा उदळला त्या फोटो काढू फोटो काढतो. गावाची गरज ओळखून जी पूर्ण केली आहे. म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत टँकर नव्हतं, आपण टँकर ग्रामपंचायत आता गावात घुसताना गावाचा चेहरा पहिल्यांदा कुणी पडला. पर्यावरणामध्ये हा महत्वाचा पाण्याच्या व्यवस्थेची फार चांगली गोष्ट आहे. पण अजून जर तुम्हाला करता आला पैसे आले समजा तर कसे करायचे, काय कुठे काय तुम्हाला कल्पना आहे. हा एक महत्वाचा विषय आहे. महत्वाचा विषय बोलायला 27 मध्ये कारण वृक्ष लागवड हा अतिशय महत्वाचा आताच्या घडीचा विषय आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचे जे आहे वॉर्मिंग खूप वाढते आहे आणि जे वृक्ष आहे त्याची आपण कत्तलच करतोय, परंतु नवीन वृक्ष लागवड काही आपण करत नाही. आपण सर्वांनी जर मनावर घेतलं तर जेवढे व्यक्ती आपल्या घरात आहेत तेवढे झाडं आपण आपल्या शेताच्या मेरावर असतील. आपल्या एक व्यक्ती आहे संजय विश्वनाथ मसाने म्हणून, त्याचं दुकान आहे आपल्या गावामध्ये. तर त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायत नायगावमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाला असा तो दावा आज रोजी सोशल मीडियामध्ये करतो. तर त्या सोशल मीडियामध्ये आपल्या नायगाव गावाच्या ग्रामपंचायतीची अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रभर बदनामी होते. आता विषय असा आहे तो किंवा पेन्शन योजना म्हणजे संजय गांधी निराधार किंवा सहनपाठ योजनेमार्फत वैयक्तिक लाभाची योजना आहे. वैयक्तिक लाभाची की त्या योजनेमध्ये ग्रामपंचायतचा कुठेही काही हस्तक्षेप नसतो. म्हणजे ते प्रकरण जेव्हा एखादा व्यक्ती तयार करतो त्या ठिकाणी त्याला उत्पन्नाचा दाखला, परत आपल्या वयाचा दाखला, स्वतः शाळेचा असतो किंवा एखाद्या सरकारी हॉस्पिटलचा असतो, उत्पन्नाचा दाखला तलाठी देतो, त्याला पक्का तहसीलदार करतो. परत प्रकरणामध्ये भूमी नसल्याबाबत किंवा निराधार असल्याबाबत
स्वतःचे प्रतिज्ञापत्र तयार करतो आणि ते सुद्धा तो त्याच्या वैयक्तिक याच्यावर स्वयं घोषणापत्र करतो, तहसीलमध्ये सबमिट करतो आणि ते प्रकरण तयार करून तो तहसीलमध्ये सबमिट करतो. तहसीलमध्ये सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी जे कमिटी बसलेली असते संजय गांधीची, ते कमिटी त्याला मंजुरी देते. त्याच्यानंतर ते यादी पूर्ण तहसीलदाराकडे ठेवली जाते आणि तहसीलदार तिला मंजुरी देते. मंजुरी दिल्यानंतर जे लाभार्थी पात्र ठरवतात त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासन पैसा टाकते. मग आता शासन पैसा थेट डायरेक्ट म्हणजे एखादा अर्जदार अर्ज करतोय, तो अर्ज करून शासन मंजुरी देते, परंतु मंजुरी करून त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकते. तो पैसे टाकल्यानंतर ग्रामपंचायत त्या विषयामध्ये काय संबंध आहे? तर अशा हा जो दड भद्रीकरण म्हणतो मी त्याला, दड भद्रीकरण की आपल्या गावाच्या जीवावर तो दुकान गावामध्ये चालत होता, त्याने एक कुटुंब अख्खा आपल्या गावामध्ये उद्ध्वस्त करून टाकतं. दुसरं, आता माझी मुलगी आहे, आता माझी आई या गावची सरपंच आहे, माझ्या आईच्या म्हणजे माझ्या मुलीसोबत त्याने छेडछाड प्रकरण केलं. असा व्यक्ती जर आपल्या गावाच्या संपूर्ण ग्रामपंचायत त्याची माझी एकटेच नाही आहे. भविष्यामध्ये तुम्ही लोक कोणी या ठिकाणी या खुर्चीवर बसणारच आहे, पण तो आपल्या पूर्ण गावाची बदनामी करतोय. याच्यावर काय सोल्युशन करता येईल? आता तुम्ही सर्व मार्गदर्शक आहे गावामध्ये, तुम्ही काहीतरी सूचना द्या, अशी माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे.